हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बार्टीची स्कॉलरशिप मिळवण्यासाठी सीईटी दिली होती आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा वेटिंगमध्ये त्यांचं नाव आहे, त्या सगळे विद्यार्थी आता सध्या एकच काम करत आहेत, ते म्हणजे प्रिफरन्स कोणता द्यायचा याविषयी ते त्यांच्या डोक्यामध्ये भ्रम घेऊन बसलेले आहेत. ते नेमका प्रिफरन्स कोण्या बेसिसवर द्यायला पाहिजेत, कसा द्यायला पाहिजेत, प्रिफरन्स फॉर्म भरताना नेमकं विद्यार्थी कुठल्या चुका करतात आणि त्या चुका कशा टाळल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवर आज आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ जो आहे तो अगदी महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बार्टीची सीईटी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. ओके, ठीक आहे, चलो बघूया. एकदम शॉर्टमध्ये आपण व्हिडिओ करूया, जास्त तुमचा टाइमपास करणार नाही, अगदी 15 मिनिटाचा व्हिडिओ असेल. याच्यामध्ये काय माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सीईटीचा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या एक्झामसाठी फॉर्म भरले असतील. कदाचित तुम्ही MPSCसाठी भरला असेल, SSC, UPSC जे काय आहे ते, समजा IBPS वगैरे फॉर्म भरले असेल, त्याप्रमाणे सीईटी पण दिली असेल. परंतु तुम्हाला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी कुठली तरी एकच स्कीम निवडावी लागेल. ही स्कीम निवडत असताना तुम्हाला त्या स्कीमला किंवा त्या पर्टिक्युलर एक्झामसाठी किती दिवसांचा प्रशिक्षण कालावधी आहे आणि किती फीस आहे या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. जसं की आता IBPS जर तुम्ही निवडणार असाल किंवा IBPSची तयारी जर करणार असाल तर IBPSसाठी 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे. 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी आहे आणि या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 6,000 प्रति महिना ही स्कॉलरशिप मिळणार आहे. एवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. प्लस 6,000 पर मंथ, ठीक आहे, किती 6 महिन्यासाठी. प्लस तुम्हाला 10,000 रुपये हे मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा तुम्हाला पुस्तकांचा वगैरे इतर खर्च म्हणून मिळणार आहेत. तर 6,000 रुपये प्रति महिना, याप्रमाणे 6 महिने म्हणजे 36,000 रुपये प्लस 10,000 अशी एकूण तुम्हाला IBPSच्या ॲडमिशनसाठी 46,000 रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे. ओके, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्टी माहिती पाहिजेत की आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करतो त्या स्कीमसाठी किती महिन्याची स्कॉलरशिप आहे, किती महिन्याचे क्लासेस आहेत आणि किती इतर खर्चाच्या बाबतीत किती अमाऊंटची स्कॉलरशिप आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा फॉर एक्झाम्पल UPSCसाठी जास्त पैसे मिळणार आहेत, परंतु तुम्ही UPSCसाठी तुम्ही करणार का अर्ज किंवा UPSCच्या प्रशिक्षण इन्स्टिट्यूट निवडणार आहात का, तर नाही. ज्या परीक्षेची ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला तयारी करायची ना त्या परीक्षेसाठी निवडा. कारण ही जी स्कॉलरशिप आहे, MPSC असेल, UPSC असेल किंवा SSC असेल, ही तुम्हाला फक्त 5 ते 6 महिन्यासाठी देणारी स्कॉलरशिप आहे किंवा मॅक्झिमम 10 महिने 1 वर्षासाठी तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळेल. परंतु या 1 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं 1 वर्षामध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य गुंडाळायचं नाही आहे. कारण ज्या गोष्टीची तुम्ही तयारी करत आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही स्ट्रगल करत आहात, ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात, त्या परीक्षेचा प्रशिक्षण साहित्य आणि प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला मिळायला पाहिजे, हो की नाही. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही तयारी करताय IBPSची आणि तुम्ही MPSCचं जर इन्स्टिट्यूट निवडणार असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही. फक्त ती जी स्कॉलरशिप आहे ती मिळेल आणि ह्या स्कॉलरशिपच्या बेसिसवर तुम्ही असे किती दिवस राहणार आहात, 50,000, 60,000 जे काय स्कॉलरशिप असेल. तर ही फार तात्पुरती गोष्ट आहे. तर थोडासा लॉंग टर्मचा विचार करा. ज्या गोष्टीची तुम्ही तयारी करणार आहात, IBPSची तयारी करणार आहात, तर IBPSचीच इन्स्टिट्यूट निवडा. IBPSच्याच इन्स्टिट्यूट अंडर तुम्हाला त्याचं प्रशिक्षण साहित्य मिळेल, बुक्स मिळतील आणि त्याचे व्यवस्थित क्लासेस तुम्हाला मिळतील. ओके, ठीक आहे. IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी MPSCचे निवडून MPSCचे क्लासेस घेऊन काहीही फायदा होणार नाही, ठीक आहे. सो ज्या मार्गाला तुम्हाला जायचं आहे त्या मार्गाचाच रस्ता व्यवस्थित निवडा. तर सगळ्यात पहिल्यांदा मल्टिपल स्कीमचं जे कन्फ्युजन आहे मुलांना, की तुम्हाला एकच स्कीम निवडायची आहे, ओनली वन स्कीम निवडायची आहे. जरी तुम्ही परीक्षा सगळ्या दिलेल्या असत्या तरीही, ठीक आहे, फक्त एक स्कीम तुम्हाला निवडायची आहे. दुसरी चूक अशी होऊ शकते विद्यार्थ्यांची की OTP आणि प्रिफरन्सेसच्या बाबतीत काही चुका होऊ शकतात. बघा, OTP आणि प्रिफरन्सेसच्या बाबतीतच्या चुकाबाबत मी पहिल्यांदा तुम्हाला बोलतो की OTP जे आहे ते तुम्हाला व्हेरीफाय व्हावं लागणार आहे तुमच्या ईमेलला आणि तुमच्या मोबाईल नंबरवर. त्यामुळे जो ईमेल तुम्ही फॉर्म भरताना वापरलेला आहे आणि जो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे, त्या 2 गोष्टी व्यवस्थित चालू पाहिजेत. ह्या 2 गोष्टी व्यवस्थित तुमच्या हातात सोबत पाहिजे, ठीक आहे. ओके, ईमेलचं लॉग इन तुमच्या जवळच पाहिजे, तुमच्या मोबाईलमध्ये पाहिजे, म्हणजे जर लगेच तुम्हाला OTP व्हेरीफाय करता येईल. मोबाईल पण तुमच्यासोबत असला तर तुम्हाला OTP व्हेरीफाय करता येईल. ओके, सो OTP व्हेरीफाय केल्याशिवाय जे काही प्रिफरन्सेस तुम्ही टाकलेले आहेत ते प्रिफरन्सेस कन्सिडर नाही होत किंवा ते प्रिफरन्सेस व्हॅलिड नाही होत. ते जे प्रिफरन्स तुम्ही टाकलेले आहेत ते OTPच्या व्हेरिफिकेशनच्या नंतरच ते सबमिट होतात. OTPचं व्हेरिफिकेशन झालं की त्याच्यानंतर ते सबमिट बटन येतं. सबमिट क्लिक केलं की नंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट येते. ती ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे.
OTP व्हेरीफाय झाला की ही जी रिसिप्ट आहे, ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट जेव्हा येईल त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं कन्फर्मेशन आलेलं आहे, आपण प्रिफरन्स भरला आहे, तो योग्य ठिकाणी भरलेला आहे. ठीक आहे. प्रिफरन्स देत असताना मागच्या वर्षी जरा जास्त चान्सेस होते किंवा जास्त चॉईसेस होत्या, परंतु यावर्षी फक्त 5 चॉईसेस तुम्हाला द्यायचे आहेत. 5 चॉईसेस देत असताना तुम्हाला ज्या कोण्या परीक्षेसाठी तुम्ही देणार आहात किंवा ज्या कोण्या CETसाठी तुम्ही देणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला टॉप मोस्ट त्यातल्या ज्या 5 इन्स्टिट्यूट आहेत त्या तुम्हाला चॉईस करायच्यात. फॉर एक्झाम्पल IBPS साठी जर कोणी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट कुठली आहे महाराष्ट्रातली? शुभम सर्स अकॅडमी, SSA. ठीक आहे. आता त्या एम्पॅनल लिस्टमध्ये तुम्हाला असे 10-20 अकॅडमीचे नाव दिसतील, 10-20 यांचे नाव दिसतील, प्रशिक्षण संस्थांचे नाव दिसतील. त्यामधली सगळ्यात ब्रँडेड किंवा सगळ्यात ज्युनाईन किंवा सगळ्यात चांगलं काम करणारी, सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी कुठली आहे हे तुम्हाला बघावं लागेल. आणि चांगल्या चांगल्या 5 अकॅडमीचे तुम्हाला चॉईसेस द्यायचे. त्यात पहिली प्रायोरिटी जी आहे ते IBPSचे सगळे स्टुडंट शुभम सर अकॅडमीला चॉईस देतात. जर तुम्ही IBPSची तयारी करत असाल तर 100% शुभम सर्स अकॅडमीला फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता, कारण तुमच्या प्रायोरिटीला नक्कीच आम्ही चांगल्या चांगल्या प्रतिसाद देऊ. शुभम सर अकॅडमीकडे दरवर्षी 1000 ते 1200 रिझल्ट आहेत मागच्या 3 वर्षापासून, आणि 10 वर्षापासून ही जी कोचिंग इन्स्टिट्यूट आहे ही फक्त आणि फक्त IBPSला टार्गेट करून टीचिंग करते. ओके, ठीक आहे. तर जी कुठली एक्झाम तुम्ही देणार असाल, समजा MPSC असेल किंवा जे काय असेल, त्याच्यासाठी त्या एक्झामची तयारी करून घेणाऱ्या प्रशिक्षण संस्थांपैकी सगळ्यात चांगली ती प्रशिक्षण संस्था आहे हे आधी कन्फर्म करा. हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं मी. IBPS वाले शुभम सर अकॅडमीला करतात चॉईस. ओके. दुसरी गोष्ट, त्यांनी पत्रकामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की प्रलोभनं कोण्याही संस्थांनी सुद्धा द्यायचे नाही आहेत आणि कोण्या विद्यार्थ्यांनी संस्थांना सुद्धा मागणी करायची नाही आहे. ओके, ठीक आहे. आता गेल्या वर्षीचं जे असेल ते असेल, परंतु गेल्या वर्षीही शुभम सर अकॅडमीने कुठलेही प्रलोभन न देताही विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद होता. कारण शुभम सर अकॅडमी फक्त एकाच गोष्टीचं प्रलोभन देऊ शकते, ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन आणि रिझल्ट. ठीक आहे. तुम्ही क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला शुभम सर अकॅडमीमध्ये मिळणार, आणि जर तुम्ही सांगितलं जसं अभ्यास केला तर 100% तुमचा रिझल्ट 1 वर्षाच्या आत येणार. एवढं एक प्रलोभन आम्ही देऊ शकतो. बाकीची जर प्रलोभनं, बरेच जण काही टॅबलेट ऑफर करतात, काही एक्स्ट्रा पैसे किंवा काही कुठले शॉर्टकट्स वगैरे ऑफर करतात, या गोष्टींच्या नादी लागू नका. कारण हे तुमचं फक्त तात्पुरतं सुख आहे, तुम्हाला लॉंग टर्ममध्ये सुख नाही भेटणार आहे. लॉंग टर्ममध्ये सुख, तुमच्या आईवडिलांना सुख तुम्ही कधी देऊ शकता? ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागणार आहात. ठीक आहे. तर या स्ट्रगलिंग डेजमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे न पडता एकदम मोठं विजन ठेवा, जॉब लागण्याचं विजन ठेवा, आणि IBPSसाठी तयारी करत असाल तर शुभम सर अकॅडमी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. ह्या जर अशा काही गोष्टी तुम्ही मागणी करताना जर आढळलात प्रशिक्षण संस्थांकडे, तर तुमच्यावर डायरेक्ट डिस्क्वालिफिकेशनची सुद्धा रिस्क आहे किंवा डायरेक्ट कारवाई केल्या जाईल, असं बार्टीनं पत्रकामध्ये नोंद केलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टींची प्लीज अशा गोष्टींना बळी पडू नका. ओके. त्याच्यानंतर चौथी चूक अशी आहे की व्ह्यू डिटेल्स टॅब न वाचता डिसिजन घेऊ शकतात विद्यार्थी. बऱ्याच वेळा असं होईल की यार मित्र बसलेले चहा पिताना, अरे माझा बार्टीचा फॉर्म भरायचा राहिला आहे, तू कुठला प्रिफरन्स टाकला पहिला? मी अमुक टाकला, तमुक टाकला, की लगेच मी पण जाऊन अमुक टाकला. अरे पण त्याचे काहीतरी टार्गेट वेगळे असतील. तो MPSCची तयारी करत असेल किंवा त्याला ते माहिती असेल नसेल हे तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक अकॅडमीचं जिथं नाव आहे तिथं त्या नावासमोर व्ह्यू डिटेल्स नावाचा टॅब आहे. तर डिटेल्स नक्की बघा. व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन जर कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल तर त्या कॉन्टॅक्टवर जाऊन कॉन्टॅक्ट करा, किंवा त्या अकॅडमीचं YouTube चॅनल चेक करा, त्या अकॅडमीचा सोशल प्लॅटफॉर्मवरचा प्रेझेन्स चेक करा. ओके. जसं की शुभम सर अकॅडमी जी आहे ती इन्स्टाला सापडेल, तुम्हाला यूट्यूबला सापडेल, टेलिग्रामला सापडेल. ठीक आहे. आणि फिजिकली जर तुम्ही आलात तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरस्वती भुवनच्या समोर अकॅडमीचं हेड ऑफिस पण आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी व्यवस्थित चेक करा आणि नंतर डिसिजन घ्या. ओके. व्ह्यू डिटेल्स टॅब न वाचता जर तुम्ही डिसिजन घेणार असाल, मित्रांच्या सांगण्यावरून डिसिजन घेणार असाल, तर हे डिसिजन सुद्धा चूक ठरू शकतं तुमचं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी थोडंसं चेक करा. आणि यामध्ये एकदा का तुम्ही प्रिफरन्स दिले की त्यानंतर कुठलाही बदल करणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही अकॅडमी निवडली परंतु ती खाली निवडण्यात आली, 3 नंबरला निवडण्यात आली, तर ह्यामध्ये सुद्धा काही चेंज करता येणार नाही. ओके. ठीक आहे. नेमकं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन त्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठलं आहे, त्या इन्स्टिट्यूट नेमकी कुठं सिच्युएटेड आहे, त्याचं हेड ऑफिस कुठं आहे, जिथं हेड ऑफिस आहे त्याच्यानंतर त्यांच्या फॅकल्टीज व्यवस्थित आहेत का. फॉर एक्झाम्पल IBPSच्या टीचिंगसाठी बार्टी किंवा कुठल्याही स्कॉलरशिप बॅचच्या टीचिंगसाठी डेडिकेटेड स्टाफ किंवा डेडिकेटेड फॅकल्टी असणारी एकमेव संस्था म्हणजे शुभम सर अकॅडमी आहे. इथं काय आपल्याकडे जी काय स्कॉलरशिपची बॅच चालते त्या स्कॉलरशिपच्या बॅचसाठी सेपरेट फॅकल्टी आहे, ते व्यवस्थित टीचिंग करतात. इव्हन शुभम सर, फातिमा मॅडम दर आठवड्याला येऊन त्या विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस ट्रॅक करतात. ठीक आहे. त्यांच्याशी डायरेक्ट चर्चा करतात दर आठवड्याला येऊन.
सो मीडियम आहे, फॅकल्टी व्यवस्थित आहे का चेक करणं, IBPSवर त्यांचा फोकस आहे का त्या अकॅडमीचा हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, चलो. तर प्रत्येक अकॅडमीचं व्ह्यू डिटेल्स तुम्ही चेक करा, त्यामध्ये त्यांनी दिलेला संपर्क नंबरवर नक्की कॉल करा आणि नंतर निर्णय घ्या. ओके. जो चॉईस आहे तो चॉईस तुमचा स्वतःचा असला पाहिजेत, कोणाच्याही सांगण्यावरून वगैरे ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. ठीक आहे, कारण हा जो आहे हा निर्णय तुमचा पुढचा किमान, कारण जो प्रशिक्षण तुम्ही घेणार आहे त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला त्या गोष्टीची तयारी करायची, त्या परीक्षेची तयारी करायची आणि नंतर त्या परीक्षेतून तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचे, करिअर घडवायचे. त्यामुळे हा जो निर्णय आहे हा पुढच्या काही कालावधीसाठी तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारा असणार आहे. त्यामुळे उगाचच छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे लागून तुमचं करिअर बर्बाद करू नका, वेळ वाया घालू नका. ठीक आहे. प्रत्येक अकॅडमीची मी म्हणत नाही की फक्त नावच बघा, तुम्ही सिस्टीम पण बघा, त्या अकॅडमीची नेमकी सिस्टीम कशी चालते, त्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांची फीडबॅक काय आहे, त्या अकॅडमीमध्ये टीचर्सचं कल्चर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा आणि नंतरच चॉईस देण्याचा प्रयत्न करा. ह्या 4-5 जर चुका तुम्ही टाळल्या तर तुम्ही काहीही करू म्हणजे टाळल्या तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या व्यवस्थित होतील. जे स्मार्ट स्टुडंट आहेत ते काय करतात, ज्यांचं IBPSचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा IBPSची तयारी करायची आहे, त्यांना IBPSची तयारी करायची आहे, IBPSची CET दिलेली आहे, ते IBPS फोकस्ड सिस्टम असणारी अकॅडमी बघतात, ज्यामध्ये रेग्युलर प्रॅक्टिस होतात, रेग्युलर मॉक्स होतात, ज्यांचे डाऊट क्लिअर्स होतात, तिथे त्यांचे डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी सेपरेट असतात, मॉकचं ॲनालिसिस करणारे फॅकल्टी सेपरेट असते आणि नेहमी डिसिप्लिन दररोज लेक्चर होतात आणि व्यवस्थित टीचर्सचं मॉनिटरिंग असतं. अशा अकॅडमी निवडतात आणि अशा अकॅडमीपैकी एक अकॅडमी जर म्हणलं तर महाराष्ट्रातली टॉपची तर शुभम सर अकॅडमी आहे. ओके, ठीक आहे. तर ही अकॅडमी IBPSचे विद्यार्थी 100% निवडतात. बार्टीजनं ही जी स्कॉलरशिपची दिलेली आहे ही एक वेळची तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही एक चांगलं कोचिंग इन्स्टिट्यूट निवडून करू शकता, जे की तुम्हाला यशाच्या मार्गाकडे जाण्याचा व्यवस्थित मार्ग दाखवेल. ओके, यशाकडे जाण्याचा व्यवस्थित मार्ग दाखवेल. सो व्यवस्थित स्मार्टली चॉईस करा आणि सेफली राहा. ठीक आहे. तर ॲड्रेस जो आहे तो आपला, जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल किंवा आजूबाजूच्या कुठल्या गावात राहत असाल तर संभाजीनगरमध्ये सरस्वती भुवन कॉलेजच्या समोर आपलं हेड ऑफिस आहे, तिथंच क्लासेस आहेत आणि तिथं सगळं आपलं ऑफिस किंवा सगळं सिस्टम तिथंच आहे. ठीक आहे. ओके. जर तुम्ही बाहेर सिटीमध्ये दूर राहत असाल तर 8484च्या ऑफिशियल नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि हा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरला सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी आपला सगळीकडे हा प्रेझेन्स आहे, इंस्टाग्रामला आहे, व्हॉट्सअपला आहे, यूट्यूब आणि टेलिग्राम इकडे सुद्धा तुम्ही आपलं चेक करू शकता. ठीक आहे. सो ह्या 4-5 ज्या चुका आहेत ज्या विद्यार्थी फॉर्ममध्ये करताना त्यांच्या लक्षात येत नाही की आपण काय चूक करतोय. बऱ्याच जणांचे गेल्या वर्षी असे फोन आले की सर आम्हाला माहीत नव्हतं तुमची अकॅडमी आहे म्हणून, एनरोल किंवा एमपॅनल. तर असं होऊ शकतं कारण गेल्या वर्षी आमचा फर्स्ट टाईम होता, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की सर आम्हाला माहीत असतं तर आम्ही प्रिफरन्स दिला असता. तर ह्या चुका तुमच्या टाळण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. बऱ्याच जणांना असं होतं की सर संभाजीनगरमध्ये एवढी चांगली अकॅडमी आहे हे आम्हाला थोडंसं उशिरा कळालं, असंही होतं. तर प्लीज जेवढे विद्यार्थी आहेत, नवीन आहेत, जे विद्यार्थी किंवा पाहुणे तुमच्या संपर्कामध्ये आहेत, ज्यांनी बार्टीची CET दिलेली आहे आणि स्कॉलरशिपची ते आता प्रिफरन्सेस टाकणार आहेत कोचिंग इन्स्टिट्यूटची, त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि असाच सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.